झालं। दृकश्राव्य तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या पुलाचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं। महापौर रितू तावडे आणि कौशल विकास मंत्री मंगलप्रभात तोरडा यांनी या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थिती राखली होती। ताडदेव नागपाड आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक परिसराला जोडणारा हा उड्डाण पूल बेलासिस पूल म्हणून ओळखला जात होता। आज या उड्डाण पुलाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उड्डाण पूल या नावाने आता ओळखला जाईल। आपण पाहूया पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उड्डाण पुलाचा मुंबई सेंट्रल आणि आसपासच्या परिसरात नेमका कसा फायदा होणार आहे ते। मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळचा पूल हा 333 मीटर लांबीचा आहे। हा पूल ताडदेव आणि नागपाडा परिसराला थेट जोडतो। दक्षिण मुंबईतील पूर्व पश्चिम वाहतूक अधिक जलद आणि सुलभ या उड्डाण पुलामुळे होणार आहे। बेलासिस रोड, ग्रँट रोड, पठ्ठे बापूराव मार्ग आणि महालक्ष्मी मधली वाहतूक कोंडी यामुळे काहीशी कमी होईल। तब्बल 130 वर्ष जुना पूल पाडल्यामुळे 2 वर्षांपासून हा मार्ग बंद होता। नव्या उड्डाणपुलामुळे वाहन चालक आणि पादचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर सुविधा उपलब्ध होतील। मुंबई पोलिसांच्या ताफ्यात आज